नमस्कार, मैं खुशबू राय, आप देख रहे हैं न्यूज एक्सप्रेस। 2 राज्यों में चुनाव हो रहे हैं और इन 2 राज्यों के चुनाव खत्म होने के बाद बाकी के 2 राज्यों में चुनाव होंगे। लेकिन उन राज्यों में अभी से पार्टियां पूरी तरह से ताकत झोंक कर चल रही है। उसी कड़ी में शिवसेना उद्धव गुट के नेता उद्धव ठाकरे ने सुप्रीम कोर्ट और शिवराज शिंदे पर हमला बोला है। इस पर देखिए एक खास रिपोर्ट। लोकसभा चुनाव के बाद विधानसभा में पटकनी देने के लिए महाविकास अघाड़ी कमर कस चुकी है और अपने तरकश को ठीक करके विपक्ष पर सटीक और सही निशाना साध रही है। ऐसे में टिकट बंटवारे पर बात हो रही है और कांग्रेस, एनसीपी, शिवसेना मिलकर महायुति को टक्कर दे रहे हैं और सर्वे भी बता रहे हैं कि इस बार विधानसभा में महायुति की हालत खराब है। ऐसे में विधानसभा चुनाव में पहले सभी पार्टियों के बीच आरोप प्रत्यारोप जारी है। इसी कड़ी में उद्धव ठाकरे ने एकनाथ शिंदे पर निशाना साधा है और एक सभा में महिलाओं को संबोधित करते हुए जो कहा है वो शिंदे शिवराज को हजम नहीं होगा। पहले आप ये बयान सुनिए, फिर हम हिंदी में ट्रांसलेट करके बताते हैं। गद्दारीचा कलंक पुसून टाकण्यासाठी पाऊस सुद्धा आपल्या मदतीला आलेला आहे। पैठणी संतांची भूमी आहेच। संत एकनाथ महाराजांनी बये दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती। त्याच एकनाथांच्या नावाला कलंक लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे आणि त्याचा दुसरा चेला चपाटा इथला ज्याला आपण सतत 5-5 वेळा निवडून दिला, पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला। या गद्दाराला आता गाडल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही, कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेची नाही, गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही, गद्दारी इथल्या पैठणशी आहे, पैठणकरांशी आहे, संतांची आहे आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राशी यांनी गद्दारी केलेली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पाणी पाजलेलंच आहात। खरं म्हणजे हा पैठण, लोकसभा जालना इथून सुद्धा तुम्ही आघाडी दिली। दुर्दैवाने इथला गद्दार तिथल्याऐवजी इथे उभा राहिला असता तर इथल्या इथेच तुम्ही आडवा करून टाकला असता, पण पलीकडे जाऊन उभा राहिला। कसा निवडून आला, कोणी निवडून दिला, कोणी गद्दाराला मतं दिली। लोक आता हात मारतात कपाळावर की अरे आम्ही काय करून बसलो, आमच्या मुलाबाळांचं भवितव्य या परवानावाल्याच्या हातामध्ये राहून टाकलं। हे दुर्दैव आहे। मी आपल्या समोर येण्यापूर्वी वैजापूरला गेलो होतो। वैजापूरकरांना हाच प्रश्न मी केला की अरे कसं घडलं तुमच्या हातून, एक गद्दार निवडून येऊ कसा शकतो? जी एक महाराष्ट्राची शान आहे, अभिमान आहे, हा कलंक पूर्ण महाराष्ट्राला, शिवरायाच्या महाराष्ट्राला यांनी लावला। आणि तो कोणी लावला? जे वरती बसले त्यांचे बाप दिल्लीमध्ये। तो सुन लिया आपने, ये कह रहे हैं यूबीटी के अध्यक्ष। अब बताते हैं कि वो महिलाओं को संबोधित करते हुए क्या कह रहे हैं। उद्धव ने महिलाओं से बातचीत के दौरान उन्हें संबोधित करते हुए कहा कि क्या महिलाएं उन गद्दारों पर भाई की तरह भरोसा करेंगी जिन्होंने अपनी मूल पार्टी को धोखा दिया है। ठाकरे ने आरोप लगाया कि महिलाओं का समर्थन पाने के लिए देशद्रोही खुद को भाई के रूप में पेश कर रहे हैं। तो आप समझ सकते हैं कि कैसे ठाकरे सीधे तौर पर एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली सरकार पर हमला बोल रहे हैं। जानकारी देते चले कि महिलाओं के लिए मासिक धन अंतरण योजना शिंदे सरकार लेकर आई है। इससे समझा जा सकता है कि कैसे उद्धव ने तीखा हमला बोला है। उद्धव ठाकरे ने ये सारी बातें पैठण शहर में शिव सैनिकों को संबोधित करते हुए कहा। इसके साथ ही साथ दिल्ली में नरेंद्र मोदी के चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड़ के घर जाने पर भी ताना मारा। आप पहले उद्धव ठाकरे की ये बात सुनिए। कारण आज मिंद्यानी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली। हे काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले 2-2.5 वर्ष आपली केस तारीख पे तारीख कशी काय चालले। मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं
की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले, गणपतीची आरती केली. मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाल्यांनी फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते. आले होते. पण काँग्रेसने पुन्हा सगळे फोटो ट्विट केले, त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते. म्हणजे पार्टी दिली होती, ती पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला. पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग. पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले. मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय. तरी सुद्धा एक बरं झालं, मी मगाशी सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती पण निकालात निघाले नाही, तारीख पे तारीख आता 21 ऑक्टोबर दिलेली आहे. म्हणजे अजून एक महिना आहे. माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा न्याय विश्वास आहे, जरूर आहे, पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका, म्हणजे तुम्ही मोकळे होल आणि आम्ही मोकळे होतो. तरी बरं, एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली. किंवा मोदी येतात घरी, आज वेळ नाही, तू पुढच्या तारखेला ये, 21 डिसेंबरला ये, 21 डिसेंबरला म्हणतील 25 जानेवारीला ये. काय चाललंय. न्यायदेवतेवरती विश्वास आहेच, पण जे लोकमान्य टिळक बोलले होते तेव्हा तर ब्रिटिश कोर्ट होतं आणि त्या कोर्टात ते बोलले होते की तुमच्याही पेक्षा वरती जे आहे ते माझ्या जनतेचं न्यायालय, त्या जनतेच्या न्यायालयात मी आज आलेलो आहे. तुम्ही सगळे न्यायाधीश आहात. गद्दारी तुमच्या घरामध्ये इकडे पैठण तालुक्यात झालेली आहे. तुम्ही मला न्याय देणार आहेत की नाही. मी तुमच्याकडे न्याय मागतोय, मी तारीख मागायला आलेलो नाहीये. तो सुन लिया आपने क्या कह रहे हैं उद्धव ठाकरे. अब हिंदी में आपको बताते हैं. उद्धव ने कहा कि न्याय में देरी न्याय से इनकार के समान है. ठाकरे ने कहा कि वो जनता की अदालत में न्याय की मांग कर रहे हैं जो सर्वोच्च है. ठाकरे ने आगे कहा कि हमें सुप्रीम कोर्ट पर भरोसा है, लेकिन हमें तारीख पर तारीख मिल रही है और अगली तारीख मिली है 21 अक्टूबर. देखना होगा कि इस बार तारीख मिलती है या न्याय. इससे आप समझ सकते हैं कि कैसे उद्धव ठाकरे ने हमला बोला है. देखना होगा कि आगे 21 अक्टूबर को सुप्रीम कोर्ट क्या फैसला सुनाता है. फिलहाल इस खबर में बस इतना ही. अपनी राय हमें कमेंट कर जरूर बताएं. नमस्कार.